खांद्यातील आणि हातातील जे अंतर आहे कोपर हे जास्त बाहेर जास्त आले नाही पाहिजेत आणि सरळ पाहिजे, पूर्ण सरळ असेल आणि हनुवटी इथं चिकटलेले असतील तर चांगली मार्क्स मिळतात. आणि आसनाचा कालावधी आहे 2.5 मिनिटं. 2.5 मिनिटं 17 ते 19 वयोगटातील मुलांना 2.5 मिनिटं स्थिर ठेवावं लागतं हे आसन. आणि अंडर 14 मधील म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना 1.5 वर्ष झाली ना, करायचं ना सुरू. आता या पुढील जो प्रयोग आहे तो आता मुलं आता करून दाखवणार आहे, तो आता आपण पाहायचा आहे. आता ग्रुप परफॉर्मन्स पाहायचा आपण. सोनी एंटरटेनमेंट वरती जो कार्यक्रम झालेला होता तोच परफॉर्मन्स आता इथं करून दाखवू. ज्या कार्यक्रमामध्ये या मुलांनी 1 लाख रुपयाचं प्राइज जिंकलेलं होतं, 1,21,000चं, तोच आता परफॉर्मन्स आता आपल्या समोर मुलं करून दाखवणार आहेत. हा ग्रुप परफॉर्मन्स आहे, एकत्रित 8 मुलं करून दाखवणार आहेत. मराठी पाऊललाही हाच कार्यक्रम जरा वेगळ्या पद्धतीने आहे. पाहायचं सर्वांनी व्याघ्रासन, टायगर बॅलन्स या प्रकारचं आसन केलं आहे. टायगर बॅलन्स या आसनाला इंग्रजीमध्ये टायगर बॅलन्स म्हणतात, मराठीमध्ये व्याघ्रासन अशा प्रकारचं आसन म्हणतात. आता पिरॅमिडच्या रचना पाहिजेत आपण, एक आकर्षक अशा रचना आहेत. पहिलं आसन आहे टिटीप आसन, त्याच्या पाठीमागे टिटीप आसन आहे आणि वरती पायचं स्पीड त्यानं हातावरती पायचं अशा रचना आहेत. पायचं आकर्षक असे मनोरंजन करून दाखवलेले ते. उद्या हाच परफॉर्मन्स सकाळी 10 वाजता मराठी पाऊलला आहे. तिघांनी एकाच वेळेला पद्मासन. पायच्या रचना पाहिजे, आकर्षकता त्यातील पाहिजे, सुंदरता पाहिजे, त्याची नाविन्य पाहिजे आहे सर्वांनी. कुठे ताणतणाव नाही, सहजता आहे आणि एन्जॉय घेत आहेत सर्व मुलं. हा जो परफॉर्मन्स होता तो त्यांनी सोनी एंटरटेनमेंटला चेअर वरती केलेला होता. 4 चेअर वरती सर्व आसन प्रकार केलेले होते. पाहायचं आहे टीव्ही मध्ये बघणं आणि प्रत्यक्ष बघणं यामध्ये फरक आहे. आपल्याला आज प्रत्यक्ष वडगाव मॉल फेस्टिवलचे जे संयोजक आहेत त्यांचे जे स्पिरिट आहे, प्रत्येकाचं मी स्पिरिट पाहत आहे. आपल्या गावाला काहीतरी अद्भुत भाव मिळावा प्रत्येकाचा प्रयत्न राहतो आणि या भावनेतून जे आपल्या गावासाठी खरोखरच खूप मोठं योगदान सेवा कार्य करत आहे, त्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता पाहायचं आहे तुम्ही बॅलन्स पाहिजे, सावकाश परत करायचंय. परत थोडा फळ्यांच्यामुळे काय होते, थोडा हलतात, त्यामुळे थोडा बॅलन्स साधण्यासाठी थोडा अवघड जात आहे. खाली स्टेज जर हलत नसेल तर थोडं पाहायचं आहे. खाली जर फळ्या आल्या तर थोडा बॅलन्स जातो, तरी पण करून दाखवणार. पाहायचा आहे प्रकार, पाहायचा आहे अवघड असा प्रकार आहे. बॅलन्स पाहिजे तुम्ही वरती आणि छोट्या पिल्ल्याचा आत्मविश्वास पाहिजे. तो कुठं आहे वरती, छोटा सिद्धार्थ. फोटोत पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येणार नाही, आपल्याला वाटलं असं वाटेल की यांना आपण वरती उचलून ठेवला असेल, पण तसा काही प्रकार नाही. योग दीपस्तंभ, मंदिरासमोर जी दीपस्तंभाची रचना राहते तशा प्रकारची रचना केलेली आहे. खरोखरच आपलं मंदिर इथं आहे आणि मंदिराच्या समोर दीपस्तंभ उभा केलेला आहे स्वतःच्या शरीराचा. यानंतर कमळाची प्रतिकृती केलेली आहे. कमळ, योग कमळ असं नाव दिलेलं आहे आपण याला. पायचं कमळ, कमळासारखी मंदिरासमोरच यांनी कमळाची रचना केलेली आहे आपल्या. अतिशय आकर्षक अशा रचना करून. यानंतर टिटीप आसन नावाचं आसन आहे. पायचं सहजता पाहिजे आसनामधील.
आणि सर्व जो परफॉर्मन्स होता तो सोनी टीव्ही वरती चेअरवरती म्हणजे खुर्च्यावरती केलेला होता. हा हीच आसनं त्यांनी सर्व चेअरमध्ये, याच्यापेक्षा अवघड असे खुर्च्यावर करणं आणि त्यावरती बॅलन्स करून केलेली होती आसनं यांनी. पायच आहे टिटिपासन, या प्रकारचं त्याने आसन करून दाखवलेलं होतं. धन्यवाद. यानंतर पुढचं गाणं लावायचं. जरा थांबा. आहे ना अजून गाडीच आहे ना गाडीचं एकच होते ना, टाइम झाला. पायचं योगा आणि तो एक गाडीवरती जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पायचा आहे. आपण कशा प्रकारे तो आता गाडी चालवत आहे, पायचा आहे आपण. उत्थित पादासन या प्रकारचं आसन केलेलं आहे त्यानं. हस्तपादांगुष्ठासन. यानंतर नटराज आसन. नटराज आसन गाडीवरती असणं असा प्रयोग आजपर्यंत कुठेही झालेला नव्हता. हा पहिल्यांदाच प्रयोग झालेला आहे आणि हैदराबादमध्ये इंडियन बुक रेकॉर्ड साठी या प्रकारची नोंद झालेली आहे. इंडियन बुक रेकॉर्ड. गळ्यात पद्मासन. पाहायचं आपण. आत्मविश्वास पाहिजे प्रत्येक मुलाचा. आणि ही मुलं अशी आहेत पाहायचं आहे. आणि ही मुलं जी आहेत ही फक्त आपण पुण्यामध्ये पाहिलं असेल, पर्वतीच्या पायथ्याला जी झोपडपट्टी आहे दांडेकर पूल, 10 बायच्या झोपडपट्टीतून राहून ह्या मुलांनी ही अशी साधना करून आपल्या देशाचं नाव काय केलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे. असे खडतर परिस्थितीतून राहून हे त्यांनी योग कौशल्य साध्य केलेलं आहे. एक पिरामिड करा. पायचा अजून बराच कार्यक्रम आहे पण वेळेअभावी आपल्याला दाखवता येत नाही पायचा अवघड प्रकार. अभिवादन करायचं सर्वांनी. आता सर्वांना अभिवादन करायचं आहे. वेळेच्या अभावी आपण धन्यवाद. अजून बराच कार्यक्रम होता पण नंतर काहीतरी आपल्याला दाखवता येईल अशा बरेच अवघड रचना आहेत. त्या वेळेच्या अभावी आपण आता थांबवत आहे. आपण सर्वांनी खूपच मुलांना प्रेरणा दिली त्याबद्दल स्वामी विवेकानंद ग्रुप सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. जंक फूड, प्रदूषण, तणावानं त्रस्त झाले जीवन यापासून आपल्याला वाचवू शकतं फक्त योगासन. हेच आपण या ठिकाणी आम्हाला दाखवून